मित्रांनो मस्त आपल्याला भेटलेले धबधबा बघू शकतो तिथे धबधबा अरे नाही भाई आता आपण चाललोय मस्त मित्रांनो ट्रेकिंगला. तर ट्रेकिंगला चाललोय आपण. तर इथं बघू शकता इकडे आपण म्हणतोय म्हणजे आपण काय ट्रेकिंग बिकिंग काही करणार नाही, कारण की मित्रांनो ट्रेकिंगच म्हणू शकता तुम्ही. कारण की मित्रांनो आपल्याला आपण चाललोय एका धबधब्याच्या शोधात. चाललोय आपण धबधब्याचे म्हणजे हिडन प्लेस म्हणू शकता आपण. हिडन प्लेसला चाललोय आपण मित्र हो डोंगरगणकडे. इथं बघू शकता ते दिसतंय का तुम्हाला ते हा का ते डोंगरगणचं गार्डनचं पार शेवटचा कॉपर आहे तो. आणि आपण इथून असे दारातून चाललोय इकडं. प्रशांत आणि सोमनाथ खालीच आहे आणि आपण चाललोय हिडन प्लेसला म्हणजेच धबधबा आहे छोटासा. तिथंच चाललोय आपण. बघूया कसा असतो ते धबधबा. मित्र आपण इथं आलो बघू शकता एक पाणी मस्त वाहू राहिले आणि हेच पाणी त्या छोट्या धबधब्याकडे जातं आणि याच पाण्याला आपण फॉलो करत जाणार आहे. कारण की इकडून रस्ता पण आहे, लोक पण गेलेले तिकडून असं वाटतंय मला. हिडन प्लेस आहे फक्त काही लोकांनाच माहित असतं इकडं. आता चाललोय मस्त आपण मित्र हो चालत लईच लांब आलो. 1 किलोमीटर चाललो असं मित्रांनो आपण इथं आलोय. बघू शकता काय भारी इकडं आणि मस्त मित्र हो. आणि इथून पाणी जातं इथून असं आणि म्हणजे झाड आहेत ना दिसत नाही इथं. आता आपण चाललोय मस्त. रस्ते लय खतरनाक इथलचे. अजून पुढे भयानक रस्ते, अजून खतरनाक मित्रांनो. थिरर म्हणजे काय थिरर काय म्हणू शकता मित्र. समोर बघू शकता डोंगर बापरे. Girls like you run around with guys like me till sundown. When I come through, I need a groove like you, yeah. Girls like you run around with guys like me till sundown. When I come through, I need a groove like you, yeah. Girls like you jump on the hill, we do what I want. When I come through, I need a groove like you. चलून पार घाम सुटलाय. 2 किलोमीटर चाललोय पण आता पण काही भेटलं नाही आपल्याला. बघू शकता ते मित्रांनो ते शेवटचा कॉपरा. आता आपण चाललोय तो म्हणजे रस्ता आहे थोडासा म्हणजे असं कळून येतं नाही काही लोक असे गेलेले कोणी पण. त्याच आपण रस्त्याला फॉलो करत राहिलोय. तिकडं मित्रांनो बघू शकता तिकडून पाणी येऊ राहिले हळूहळू. ते बघू शकते तिथं. पण थोड्याच पुढे जाऊन आपण अडकलोय. इथून जाते ते रस्ता. आपण इथं आलेलो आहे बघू शकता पण आपण रस्ता भटकलेलो आहे. फायनली मित्रांनो आपल्याला रस्ता भेटलेला आहे. बापरे लय लांब आलोय. रस्ता भेटला का नाही तर आम्हालाच माहित नाही. तर मित्र हो आता आपण लय मोठी नदी क्रॉस करणार आहे. बघू शकता लय मोठी नदी मित्र हो. लय मोठी नदी बघू शकता. लय मोठी नदी आपण क्रॉस केलंय. आता बघू शकता केलंय फायनली. लय मोठी नदी क्रॉस करून आलोय आपण ह्या पार मध्ये म्हणजे ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आलोय. बापरे बाप. जरा खाली बघून चालावं लागेल आपल्याला एकदम सेफ तरीके से. थोड्याच अंतरावर थोड्याच वेळात आपण पोहोचू शकतो जिथं आपल्याला जायचंय. हिडन प्लेस ऑन डोंगरगण. आणि प्रशांत सोमनाथ पुढेचे. हे भटकलो तर नाही ना बाबा. थोडं काठातून गेलं का लगेच रस्ता आहे. चला ऐक ना आपल्याला जायचंय तिथं. हा तिथं जायचं आपल्याला. नाही ते काम करू माग जाऊ. हा. डोंगरवरून येऊन मग खाली. हा चला. आपण चाललोय परत रिटर्न कारण की आपण चुकलोय रस्ता. आता आपण त्या साईडने जायचं असं पण परत एक रस्ता निवडलाय ते चाललोय आपण तिकडच. चला अरे बाप. रस्ता वर नेऊ राहिला. मग काय कहाँ पे आ गए हम. ये कहाँ पे आ गए. चला भाऊ मी चाललोय इथून रिटर्न. आलेले भटकलो ना भाई. रस्ता लय बेकार विषय होय.
आपण इथं आलेलो आहे भावांनो, लय लय म्हणजे लय थकलोय मित्र हो. काय सांगू आता, बोलण्याच्या पद्धतीने नाही आता. बापरे, ते धबधबा तिथे. अरे बाप भावांनो, मस्त आपल्याला भेटलेले धबधबा बघू शकतो. तिथे धबधबा आहे, राहिलाय. हळूच जा. चिक्कूचं झाड आहे काही. सो ब्युटिफुल नजारा. येत बघितलं होतं आपण तुझं, येत बघितलं होतं. हा इथून ना खोल आहे बरं का. हा ना. लय भारी आहे गाडी इथं. पण एवढं पाणी नाही. अरे बा असते काही कुत्र रे. कुत्र नाही येडा ते, मग काय दुसरं डुक्कर विक्कर येडा जाऊन ते कुत्रे. कोंडाला पण असायचे पण एक मोठं मोठं. ते एवढं नाही का. तर फायनली मित्र आपण पोहोचलोय धबधब्यापाशी. तर मित्र हो, डोंगरांचा यो हिडन प्लेस हे बघू शकता मित्र हो. तर मित्र बघू शकतात, आपण कुंडाला गेलतो ना मित्रांनो. तसंच आहे मित्रांनो, पण हा थोडासा मोठा आहे नाही का. आणि मित्रांनो पावसाळ्यात पार असे लय म्हणजे लय जोरात पाणी वाहत असणारे बघू शकता. असं कुंडासारखे बघू शकता. आणि असं पाणी जातं आणि पाणी तिकडं मित्रांनो इकडं खाली पाणी साचतं. तर मित्रांनो बघू शकता काय भारी मित्रांनो. फोटो बिटो काढणार आहे आज आपण इथूनच जाणार आहे. परत जसं आलो तसं जाणार आहे. तर चला मग जाऊया. मग काय बघू शकता काय भारी. आम्हाला वाटलं असं की लय पाऊस आहे, म्हणजे लय पाणी असं वाटलं होतं. पण पाणी एवढं नाही, पण हाय थोडंफार नाही का. हाय अजून मित्रांनो पहिलेचं पाणी ना ते अजून गेलेलं नाही पाणी मित्रांनो. घाण अजून पण आहे. अजून जरा जास्त पाऊस आला ना तर तेव्हा मित्रांनो एकदम क्लीन होऊन जाईन. आणि लय भारी मित्रांनो, एकदम भारी, एकदम स्वच्छ पाणी येईन याच्यात. तर मित्रांनो आता भेटूया मित्रांनो, आपण पुढे भेटूया. तर कंटिन्यू राहा. तर चला. तर आपण मित्रांनो पूर्ण 2 घंटे प्रवास करून आपण पोहोचलोय. ट्रेकिंग करत म्हणू शकता तुम्ही. पर जिथून आलतो तिथं पोहोचलोय आपण. बापरे. आपण शॉर्टकट मारूया. हो नाही, हो नाही. आपण पोचलोय आपल्या गाडीपाशी. मित्र बघू शकता समोर मांजरसुंबा, गोरक्षनाथ गड. आणि जिथं आपण असं रस्ता गेलोय तिथं धबधब्याकडे, तिथं आहे तो प्लेस आपण जेव्हा बघितलं होते. तिथं मस्त गाय बकऱ्या चरत आहेत. मांजरसुंबा गड समोर. रस्ता आपण आलतो असं तिथे गाय हो लेवायचा बसलोय मस्त आराम करतो मित्र हो. आणि यांचं मित्रांनो धिंगाणा चालू आहे मस्त पैकी बघू शकता मित्र हो. बघू शकता इथं मांजरसुंबा मित्रांनो लेवायचं बसलेलं आहे. लेम माझी येऊ राहिली मित्र हो. इथं अजून थोडे बसणारे आणि निघणारे इथून. एक नंबर वातावरण इकडचं बघू शकता मित्र हो. ओ भाई काय भारी व्ह्यू आहे मित्रांनो समोरचं बघू शकता. अरे बाप एक नंबर. तर मित्र हो गाणं लावा तर चला लगाव